दौंडच्या न्यू अंबिका लावणी कला केंद्रामध्ये गोळीबार झालाय। 2 दिवसांपूर्वी रात्री 11च्या सुमारासची ही घटना आहे। गोळीबाराच्या तपासासाठी कला केंद्रात पोलीस दाखल झालेत। कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी 6 महिलांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं कळतंय। आमदाराच्या भावानं हा गोळीबार केल्याचा रोहित पवार यांनी आरोप केलाय। या गोळीबारामध्ये एक महिला जखमी झाल्याचंही रोहित पवार यांचं म्हणणं आहे की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। पण पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल। खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे।